श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात कास पठारावरचा पुष्प महोत्सव येत्या 1 सप्टेंबर पासून सुरू होणार. यंदाचा पर्यटन हंगाम यशस्वी करण्यासाठी वनविभाग सज्ज आणि सततच्या पावसामुळे कोयनेसह विविध धरणं पूर्ण क्षमतेनं भरली. यासह ऐकूया आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत असणाऱ्या कास पठारावरचा पुष्प महोत्सव येत्या 1 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. सततच्या पावसामुळे दुर्मिळ वनस्पती आणि फुलं उमलण्यासाठीचं पोषक वातावरण या परिसरात तयार झालं आहे. हा हंगाम यशस्वी करण्यासाठी वन विभाग तसंच संयुक्त वन व्यवस्थापन समिती सक्रिय झाली आहे. पर्यटकांना प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी सुविधा देण्यात आली असून सुट्टीच्या दिवशी येणाऱ्या जास्तीच्या पर्यटकांना सुविधा देण्यासाठी स्थानिकांची नियुक्ती करण्यात येत आहे. या काळात पठारावरील काही भागात एकेरी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. यंदा पहिल्यांदाच पठारावर येणाऱ्या पर्यटकांना परिसरात फिरण्यासाठी बैलगाडीसह पर्यावरणपूरक वाहनांचा वापर केला जाणार आहे. यंदा पठारावरील 6 गावातल्या स्थानिकांना मध, तांदूळ आणि इतर स्थानिक उत्पादनांची विक्री करता यावी यासाठी स्टॉल उभारण्यात येत आहेत. प्लास्टिकमुक्त पठारासाठी स्वतंत्र पथक तैनात करण्यात येणार आहे. संततधार पाऊस, दाट धुकं आणि गार वाऱ्यामुळे महाबळेश्वर पाचगणीसह तापोळा, बामणोली इथंही पर्यटकांचा वावर वाढला आहे. शिवसागर जलाशयातली बोट सेवा देखील सुरू झाल्यानं पर्यटकांची पावलं आता सातारा जिल्ह्यातल्या पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहेत. गेल्या काही दिवसात सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला. सततच्या पावसामुळे कोयना धरणातल्या पाणपातळीनं 100 टीएमसीचा टप्पा ओलांडला. कोयनेसह कढेर, धोम, तारळी, उरमोडी, धोम, बलकवडी ही मोठी धरणं आणि 10 अन्य धरणं पाण्यानं काठोकाठ भरली आहेत. कमी कालावधीत जास्त पाऊस झाल्यानं सर्वच धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे कृष्णा, कोयना, वेण्णा, तारळी या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. धरणात पूर्ण क्षमतेनं पाणी साठवण झाल्यानं आगामी काळातला पिण्याच्या पाण्यासह सिंचनाच्या पाण्याची गरजही आता पूर्ण झाली आहे. सातारा तालुक्यातल्या उरमोडी धरणाच्या कामांसाठी 3042 कोटी रुपयांच्या तांत्रिक समितीच्या सुधारित प्रस्तावाला केंद्राच्या जल आयोगाच्या प्रकल्प मूल्यांकन संघटनेनं मंजुरी दिली आहे. यामुळे प्रकल्पाच्या उर्वरित कामांना गती येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दुष्काळी माण, खटाव आणि सातारा तालुक्यातील सुमारे 27,750 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. जिल्ह्याचा पूर्व भाग दुष्काळी आहे तर पश्चिम भागात अतिवृष्टी होते. गेली अनेक दशकं माण, खटाव, कोरेगावचा आणि खंडाळा तालुक्याचा काही भाग पाण्याअभावी कोरडा राहिला आहे. यापैकी माण आणि खटावला या प्रकल्पातून पाणी देण्यात आलं असून त्यामुळे काही क्षेत्र बारमाही सिंचनाखाली यायला मदत झाली आहे. आगामी निवडणुकीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांची प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे. शासनानं दिलेल्या आदेशानुसार नव्यानं केलेल्या रचनांमुळे जिल्हा परिषदेचे 65 गट तर पंचायत समित्यांसाठीचे 130 गण तयार झाले आहेत. प्रभागांची रचना निश्चित झाल्यानं आगामी काळात जाहीर होणाऱ्या आरक्षणांकडे इच्छुकांचं लक्ष लागून राहिलं आहे. या निवडणुकीसाठी जुलै 2025ची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या मतदार यादीनुसार या निवडणुकीसाठी 26,66,000 मतदारांची नोंद निवडणूक यंत्रणेकडे झाली आहे. स्थानिक युवक युवतींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत आर्थिक मदत केली जाते. या योजनेत आतापर्यंत लघु आणि सेवा उद्योगातून जिल्ह्यात 300 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणुकीच्या माध्यमातून 915 जणांनी स्वतःचे उद्योग उभारले असून त्याद्वारे 3,660 जणांना रोजगार मिळाला आहे. शेतीपूरक व्यवसायांसह सेवा उद्योगांचाही त्यामध्ये समावेश आहे. सातारा जिल्ह्यात वृक्ष लागवडीसाठी विविध यंत्रणा आणि शासकीय विभाग सक्रिय आहेत. या सर्वांच्या प्रयत्नातून 50 लाख झाडं लावण्यात येणार असून गेल्या 2 महिन्यांपासून त्याची प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. झाडं लावलेल्या स्थळांच्या नोंदणीसाठी जिओ टॅगिंगचा वापर करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीचं सर्वात मोठं उद्दिष्ट रेशीम विभागानं घेतलं असून त्यांच्यामार्फत 18 लाख झाडं लावण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं डॉक्टर स्वाती महाळंक यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.